तर आज आहे आपल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता सण म्हणजेच बेंदूर। त्यासाठी मी बैलाचं पेंटिंग करायला घेतलेलं। पेंटिंगची प्रोसेस काय तुम्ही व्हिडिओ मध्ये बघालच, नुसता पेंटिंग कसं करावं हे सांगण्यात काय पॉइंट नाही। पण बैलपोळा हा सण महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तो का साजरा केला जातो आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय हे पण आपण जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे। तर याच्या मागे एक दंतकथा आहे, ती अशी आहे की माता पार्वती आणि भगवान शंकर हे सारीपाटाचा खेळ खेळत असतात आणि खेळ शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर माता पार्वती यांचा विजय होतो। पण तेवढ्या शंकर भगवान म्हणतात की मी विजयी झालो आहे। आणि या सगळ्यामध्ये होतं असं की दोघांच्या मध्ये वाद व्हायला चालू होतो। हा वाद मिटवण्यासाठी तेथे उभ्या असलेल्या नंदी महाराजांना बोलवतात आणि त्यांना म्हणतात तूच सांग या खेळामध्ये कोण जिंकले ते। त्यावेळी नंदी जे आहेत ते शंकर भगवानांचं नाव घेतात। नंदीने शंकरांचं नाव घेतल्याबरोबर माता पार्वतींना भरपूर राग येतो आणि त्या रागाच्या भरात त्या नंदी महाराजांना श्राप देतात की तुला आयुष्यभर कष्ट करून जगावं लागेल। श्राप दिल्यानंतर नंदी महाराज देखील घाबरतात आणि पार्वती मातेची क्षमा मागू लागतात। क्षमा मागू लागल्यानंतर पार्वती मातेना त्यांची दया येते। तेव्हा माता नंदींना उपशाप देतात की तुम्ही आयुष्यभर कष्ट तर करणारच, पण वर्षातून एक दिवस असा असेल की तुम्हाला लोक देवासारखं पूजणार, तुम्हाला त्या दिवशी कोणतं काम करायला लागणार नाही। तर अशा आहे बेंदूर सणामागची दंतकथा। बाकी कथेचं थोडं आता बाजूला ठेवूया। आपलं पेंटिंग पण पूर्ण झाले, शेवटी फक्त त्याचं थोडंफार डिटेल काम राहिलेलं ते मी करून घेतलं आणि आपलं पेंटिंग पूर्ण झालं। बाकी आपलं पेंटिंग कसं झाले नक्की सांगा आणि आपले बाकीचे पण व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका।